Hello student, welcome into biology lecture. Today we discuss systematic of living organism. In this topic some concepts are clear here. So first discuss systematic. Systematic is the study of kind and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. सिस्टमॅटिक हे एक असा स्टडी आहे की तो ऑर्गॅनिझमची विविधता स्टडी करत असताना त्यांचं कंपॅरिझन केलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे एकमेकांशी असणारं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप स्टडी केलं जातं आहे. नेक्स्ट आहे टॅक्झॉनॉमी कन्सेप्ट. टॅक्झॉनॉमी इज द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. म्हणजे काही रूल्स आणि प्रिन्सिपल्स फॉलो करत मगच त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्या स्टडीला टॅक्झॉनॉमी असं म्हणतो आपण. Classification, it is the arrangement of organism or group of organism in distinct category with a particular and well established plan. क्लासिफिकेशन एक ही अशी कन्सेप्ट आहे की ऑर्गॅनिझमला एका वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅनमध्ये अरेंज केलं जातं. ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी त्याला अशा कॅटेगरीमध्ये अरेंज केलं जातं आणि त्या स्टडीला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. फायलोजेनेटिक, इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशनच्या आधारे क्लासिफिकेशन करणं त्याला फायलोजेनेटिक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतो कॉन्सेप्ट 3 डोमेन ऑफ लाईफ. म्हणजे लाईफचा स्टडी करत असताना 3 डोमेनच्या अंडर केलेला आहे. सो फर्स्ट डिस्कस व्हॉट इज डोमेन. इट इज द युनिट लार्जर दॅन किंगडम इन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना कोणत्याही ऑर्गॅनिझमचं सगळ्यात लार्जेस्ट युनिट जे आहे ते डोमेन सांगितलं जातं, जे किंगडमपेक्षाही मोठं आहे. याचा स्टडी करत असताना कार्ल ओज या सायंटिस्टनी 1990मध्ये 3 डोमेन्स ऑफ लाईफ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आर्चिया, सेकंड आहे बॅक्टेरिया, थर्ड आहे युकॅरिया. कोणताही ऑर्गॅनिझम या 3 डोमेनच्याच अंडर क्लासिफाय केला जातो. आता हा ऑर्गॅनिझम क्लासिफाय करत असताना काही कन्सेप्टचा यूज केला जातो की याच्यामध्ये फर्स्ट आहे किमोटॅक्झॉनॉमी. सो किमोटॅक्झॉनॉमी इट इज द मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटी and difference in structure of certain compounds present among the organism being classified. म्हणजे काय तर ऑर्गॅनिझम क्लासिफाय करत असताना त्याचा सिमिलरिटी आणि त्याचबरोबर डिफरंट स्ट्रक्चर जे आहे त्यांचा स्टडी केला जातो आणि या स्टडीलाच किमोटॅक्झॉनॉमी असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी मेथड. In this method, the system is based on quantification of characters and develop an algorithm for the classification. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना त्याचे कॅरेक्टर्स पाहिले जात आहेत, पण ते कॅरेक्टर्स नंबरमध्ये मोजून त्यांचं अलॉगॅरिथमिक क्लासिफिकेशन केलं जातं आहे. यालाच न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम इट रिप्रेझेंट अ हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनथिंग अ कॉम्प्रोमाइज ऑफ अ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन ॲन्सिस्टर. क्लॅडोग्राम हा एक असा स्टडी आहे की प्रत्येक ऑर्गॅनिझमचा हा पूर्वज आहे आणि त्या पूर्वजांचा स्टडी करून त्या ॲन्सिस्टरचा स्टडी करून एका त्याला ट्रीमध्ये स्टडी करणं यालाच क्लॅडोग्राम असं म्हटलं जातं. फायलोजेनी इट इज द इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचं स्वतःशीच असणारं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप त्याला फायलोजेनी म्हटलं जातं. आता काही न्यूज मेथडसुद्धा यूज केलेल्या आहेत क्लासिफिकेशनसाठी किंवा नवीन ऑर्गॅनिझम जर शोधून काढायचं असेल तर त्याच्यासाठी काही न्यूज मेथड वापरल्या जातात की ज्याच्यामधली DNA बारकोडिंग ही एक नवीन मेथड आहे. तर पाहूया DNA बारकोडिंग काय आहे. तर इट इज द न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स फ्रॉम अ टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम अंडर स्टडी. म्हणजे काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते कॅरेक्टरवरूनही क्लासिफाय होऊ शकत नाहीत किंवा ते डिफरंटच आहेत हे ओळखण्यासाठी त्यांचं DNA बारकोडिंगच करावं लागतं. मग हा DNA सिक्वेन्सचा स्टडी करणं यालाच DNA बारकोडिंग म्हटलं जातं. तर हा DNA बारकोडिंग करत असताना त्याच्यामध्ये काही प्रोसेस येतात, तर त्या पाहूया. द प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंग इन्क्लुडिंग फर्स्ट आहे कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसीज. म्हणजे तुम्ही जर स्टडी करणार असला नवीन प्लांटचा किंवा नवीन ॲनिमलचा किंवा त्या नवीन ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे तुम्हाला, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा पहिल्यांदा DNA बारकोडिंग डाटा कलेक्ट करावा लागतो. पुढं काय केलं जातं द मॅचिंग द बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. म्हणजे जो तो तुम्ही नवीन क्लासिफाय करताय ऑर्गॅनिझम त्याचा बारकोडिंग डाटा सिक्वेन्स जो आहे तो स्टडी केला जातो आणि ते सॅम्पल आणि आपल्याला माहिती असणाऱ्या स्पेसीजचं सॅम्पल जे आहे ते एकमेकांशी सिक्वेन्स जो आहे तो आयडेंटिफाय केला जातो आणि त्याच्यावरून तो ऑर्गॅनिझम क्लासिफाय केला जातो.
नेक्स्ट त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट येतात. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. आता हा क्लासिफाय करत असताना ऑर्गॅनिझम काही कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केला जातो. पाहूया. द कॅटेगरी इज द पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. इट इज कॉल्ड ॲज टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. म्हणजे टॅक्झॉनॉमिकली स्टडी करत असताना कोणताही ऑर्गॅनिझम एका रँकमध्ये बसवत असतानाचा जो स्टडी केला जातो, अरेंजमेंटचा जो स्टडी केला जातो, त्यालाच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हटलं जातं. याच्या अंडर बघा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी ज्या आहेत डिफरंट टाईप पडतात, त्या पाहूया आपण. तर त्याच्या अंडर येतो टॅक्झॉनॉमिक हेरर्ची. म्हणजे ह्या ज्या रँक आहेत त्या एका खाली एक अशा पद्धतीनं बसवल्या जातात आणि त्यालाच टॅक्झॉनॉमिक हेरर्ची म्हटलं जातं. त्याच्यामध्ये टॅक्झॉन हा कन्सेप्ट येतो. द टॅक्झॉन इज द टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशनमध्ये असणारी कोणत्याही ग्रुपची रँक जी आहे त्या कन्सेप्टलाच टॅक्झॉन असं म्हटलं जातं. मग हे क्लासिफिकेशनचे डिफरंट युनिट आहेत, डिफरंट टॅक्झॉन्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन पाहूया आपण, स्पेसीज. स्पेसीज इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट रँकिंग बिलो अ जीनस अँड डिनोटेड बाय अ लॅटिन बायनॉमियल युनिट ऑफ अ क्लासिफिकेशन. एक्झाम्पल नाजा. स्पेसीज म्हणजे काय, तर आपण कोणताही ऑर्गॅनिझम स्टडी करत असताना त्याला प्रत्येकाला एक स्पेसीज नाव आहे. ते स्पेसीज जे आहे तेच प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमीचं सांगितलं जातं की जे जीनसच्या खाली येतं. बिलो द जीनस, जीनस हा वरचा त्याचा रँक आहे, त्याच्या खाली हा स्पेसीज येतो आणि तो नेहमी लॅटिन बायनॉमियल युनिटनीच डिनोट केला जातो. मग इथं एक्झाम्पल दिलेलं आहे नाजा. तर नाजा हे ॲक्च्युली कोब्राचं स्पेसीज नेम आहे. कोब्राला स्पेसीज नेममध्ये नाजा म्हटलं जातं आणि हा स्पेसीज लिहित असताना नेहमी स्मॉल लेटरमध्ये लिहित असतात. नेक्स्ट येतो जीनस. इट इज द टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी लार्जर दॅन स्पेसीज. इट इज क्लोज रिलेटेड टू द स्पेसीज. आता जीनस जो आहे तो स्पेसीजच्या वरती येतो, लार्जर आहे स्पेसीजपेक्षा आणि हा क्लोजली रिलेटेड टू स्पेसीसचे आहे. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे नाजा. म्हणजे कोब्राचं नाव जर तुम्ही पाहिलं तर जीनस आणि स्पेसीजमध्ये सांगताना नाजा नाजा सांगितलं जातं. पण याच्यामध्ये जीनस हा नेहमी कॅपिटल एन म्हणजेच कॅपिटलनीच डिनोट केला जातो. कोणतंही अक्षर असेल तर त्याला कॅपिटलनीच डिनोट केलं जातं आणि स्पेसीज जो आहे तो नेहमी स्मॉलनी डिनोट केला जातो, स्मॉल लेटरनी. ओके. नेक्स्ट आहे फॅमिली, की जे जीनसपेक्षा हायर कॅटेगरी येते. इट इज वन ऑफ द मेजर हेरर्ची ऑफ टॅक्झॉनॉमिक रँक. अ फॅमिली रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ अ क्लोज रिलेटेड टू जेनेरा. आता ही फॅमिली जी आहे ती क्लोज रिलेटेड टू जेनेरा, का तर याच्यानंतर जेनेराच डिफरन्स पडतात आणि इथं फायलम फॅमिली जी आहे फॅमिली जी आहे कोब्राची ती इलॅपिडिए अशी सांगितलेली आहे. तर ही इलॅपिडी जी आहे ती त्याच्या शरीरावरती असणारे छोटे छोटे स्केल्स आहेत त्याच्यावरून ही फॅमिली पाडलेली आहे. नेक्स्ट आहे ऑर्डर. अँड ऑर्डर इज द ग्रुप ऑफ क्लोज रिलेटेड टू फॅमिली अँड मेंबर्स बिलॉंग टू द सेम ऑर्डर बट अ डिफरंट फॅमिली. आता ऑर्डर जो आहे तो फॅमिलीच्या वरची रँक आहे, ही क्लोज रिलेटेड टू फॅमिली आहे. ऑर्डर ही एकच असू शकते पण त्याच्या अंडर फॅमिलीज डिफरंट पडू शकतात कॅरेक्टरिस्टिकवरून. इथं आता ऑर्डर जी आहे ती स्क्वॅमॅटा सांगितली या नाजाची. तरी स्क्वॅमॅट सांगण्याचा मिनिंग आहे याच्यामध्ये, ती जी आहे त्याला दोन जबडे असतात, वरचा आणि खालचा अशा पद्धतीनं, म्हणून त्याला स्क्वॅमॅटा असा म्हटलेला आहे. नेक्स्ट आहे क्लास. अ ग्रुप ऑफ हायर टॅक्झॉनॉमिक रँक दॅन अ ऑर्डर. ऑर्डरपेक्षा तो मोठा टॅक्झॉनॉमिक रँक आहे आणि इथं एक्झाम्पल जे आहे ते रेप्टिलिया सांगितलेला आहे, जो कोब्राचा क्लास आहे. का तर रेप्टिलिया म्हणजेच काय, तर हे सरपटणारे प्राणी जे आहेत ते रेप्टिलियामध्ये सांगितले जातात. नेक्स्ट आहे डिव्हिजन. इट इज द कंपोज रिलेटेड टू क्लास. क्लासशी रिलेटेड आहे अँड हायर दॅन क्लास. एक्झाम्पल कॉर्डाटा. कॉर्डाटा इथं एक्झाम्पल का सांगितलेला आहे, का तर याच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम जो आहे तो प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे किंगडम. इट इज द हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. सगळ्यात मोठी कॅटेगरी सांगितली जाते आणि इथं जी आहे ती ॲनिमालिया. का तर किंगडम म्हटलं की आपण दोनच टाईपचे पडतात, ॲनिमल आणि प्लांटी, म्हणजे आपल्याला माहिती असणार आहे. तर अदर तर आहेतच पण मेनली हा जो आहे तो ॲनिमलच्या अंडर येतो, प्लांटच्या अंडर येत नाही. त्यामुळं याला किंगडम प्लांटीमध्ये किंगडम ॲनिमालियामध्ये डिस्कवर केलेला आहे. नेक्स्ट बघा, इथं अजून एक प्लांटशी रिलेटेड तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज. म्हणजे चायना रोज म्हणजेच हिबिस्कस. आता याचं नेमिंग जे आहे ते त्याचं जीनस स्पेसीजवरून त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर किंगडम प्लांटी आहे याची, का तर हा प्लांट आहे. फायलम अँजिओस्पर्म, का तर याच्यामध्ये सीड्स येतात. क्लास डायकॉटेलिडॉनी, म्हणजे याच्या सीडचे दोन भाग होतात. ऑर्डर माल्विलेसी, म्हणजे याच्यामध्ये फ्लावर्स येतात. फॅमिली माल्विसी, का तर याच्यामध्ये फ्लावर्समध्ये डिफरंट टाईपचे पार्ट्स आहेत.
जीनस हिबिस्कस आणि स्पेसीस सायनेसिस, रोजा सायनेसिस अशा पद्धतीनं सांगितलं जातं. म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम जर स्टडी करायचा असेल तर त्याचं क्लासिफिकेशन हे करावंच लागतं आणि ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशनच तो ॲनिमल किंवा तो प्लांट जो आहे किंवा तो ऑर्गॅनिझम जो आहे तो स्टडी केला जातो.